नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासामध्ये आपण सहकारी संस्थांना दिलेली जाणारी जी काही हिशोब तपासणी किंवा अंकेक्षण वर्ग आहेत तर त्या संदर्भात सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती पाहिलेली आहे। अनेक वेळा परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न विचारला जात असतो की सहकारी संस्थांना दिले जाणारे अंकेक्षण वर्ग सांगा। तर अ, ब, क आणि ड तर हे 4 अंकेक्षण वर्ग आहेत। तर सहकारी संस्थेमधल्या जे काही विविध प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया संदर्भात 100 गुण ठेवलेले असतात आणि त्यापैकी जास्तीत जास्त गुण मिळवणारी जी काही संस्था आहे तर त्या संस्थेला अ वर्ग, त्यापेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांना ब वर्ग, किंवा त्या संस्थांची जी काही आर्थिक व सांपत्तिक स्थिती आहे तर ती आर्थिक सांपत्तिक स्थिती कशी आहे किंवा त्या विविध प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये कशा पद्धतीने पार पडल्या जातात तर त्यावरून काय केलं जात असतं तर त्या सहकारी संस्थांना अ, ब, क किंवा ड तर या 4 पैकी कुठला तरी एक अंकेक्षण वर्ग दिला जात असतो। मग सहकारी संस्थांच्या हिशोब तपासणीवरून सहकारी संस्थेला हे जे काही अंकेक्षण वर्ग आहेत तर त्या अंकेक्षण वर्ग दिले जात असतात, कारण त्या अंकेक्षण वर्गावरून त्या संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे तर ही निदर्शनास येत असते, दृष्टीपथास येत असते आणि त्यावरून त्या सहकारी संस्थेसंदर्भातले जे काही विविध बाबी आहेत तर त्या बाबी कशा पद्धतीनं राबवल्या जातात किंवा चालवल्या जातात तर हे या हिशोब तपासणीवरून आपल्या लक्षात येत असतं, निदर्शनास येत असतं आणि त्यामुळे हिशोब तपासणी अत्यंत आवश्यक असते, महत्वाची असते। मग सहकारी संस्थांची जी काही हिशोब तपासणी केली जात असते तर हिशोब तपासणी कशा प्रकारे फायदेशीर असते किंवा महत्वाची असते तर सहकार तज्ञांना सहकारी संस्थांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी केल्यामुळे वेगळ्या प्रकारचे जे काही फायदे होत असतात तर त्यामध्ये पहिला फायदा तज्ञांनी सांगितलेला आहे की संस्थेची वास्तव आर्थिक स्थिती निदर्शनास येते। तर सहकारी संस्थेची एकूण सभासद संख्या किती आहे, भांडवलाचं प्रमाण किती आहे, व्यवहारांचं प्रमाण किती आहे, संस्थेला किती उत्पन्न मिळत आहे, किती खर्च होतोय, नफा होतोय की तोटा होतोय, संस्था नियमाला अनुसरून कार्य पार पडते का नियमाचं उल्लंघन करून कार्य पार पडते, त्यानंतर संस्थेकडे स्थिर स्वरूपाची मालमत्ता किती, अस्थिर स्वरूपाची मालमत्ता किती आहे। तर या जे काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी कशावरून निदर्शनास येत असतात तर त्या सहकारी संस्थेची काही हिशोब तपासणी आहे तर त्या हिशोब तपासणीवरून या सर्व बाबी निदर्शनास येत असतात, लक्षात येत असतात। जर सहकारी संस्थांची हिशोब तपासणी केली नाही तर त्या संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे, म्हणजे संस्थेनं वर्षभर कुठल्या प्रकारचे व्यवहार केलेले आहेत, त्यापासून संस्थेला किती उत्पन्न मिळालेलं आहे, संस्थेनं त्यावर किती खर्च केलेला आहे, संस्थेला तोटा झालेला आहे की नफा झालेला आहे, तर हे हिशोब तपासणी केली नाही तर लक्षात येणार नाही, निदर्शनास येणार नाही। म्हणजेच त्या सहकारी संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती आहे तर ती आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे हे निदर्शनास येणार नाही। आणि जर आर्थिक व सांपत्तिक स्थिती जाणून घ्यायची असेल, निदर्शनास आणायची असेल तर त्यासाठी काय आवश्यक आहे तर सहकारी संस्थांची जी काही हिशोब तपासणी आहे किंवा अंकेक्षण आहे तर ते फायदेशीर असतं किंवा महत्वाचं असतं। त्यामुळं प्रत्येक सहकारी संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती काय होत असते, निदर्शनास येत असते, दृष्टीपथास येत असते आणि त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर आहे। त्यानंतर दुसरा फायदा सांगितलेला आहे अचूक व अद्ययावत हिशोब। जर सहकारी संस्थांची हिशोब तपासणी केली नाही, कारण आपण पाहिलं की आर्थिक वर्षातून एकदा प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या सर्व हिशोबांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, सक्तीचं करण्यात आलेलं आहे। संस्था लहान आकाराची असो, मध्यम आकाराची असो, मोठ्या आकाराची असो, संस्थेचं व्यवहाराचं स्वरूप कुठलंही असो, कसल्याही प्रकारचं संस्था कार्य पार पडत असो, म्हणजे संस्थेला फक्त कायद्यानं मान्य असलेले जे काही कार्य आहेत किंवा व्यवहार आहेत तर तीच कार्य किंवा तेच व्यवहार पार पडता येत असतात। तेव्हा प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्षातून आपल्या सर्व हिशोबांची एक वेळा हिशोब तपासणी करून घेणं कायद्यानं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, सक्तीचं करण्यात आलेलं आहे। आणि जर अशा प्रकारचं बंधन कायद्यानं लादलं नसतं किंवा घातलं नसतं तर सहकारी संस्थांमध्ये अनेक गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार जे आहे तर ते भ्रष्टाचार झाला असता, नियमांचं उल्लंघन करून वेगळ्या प्रकारची जी काही कार्य आहेत तर ती कार्य पार पाडली गेली असती। परंतु सहकारी संस्थांची हिशोब तपासणी केली जाते, त्यामुळे काय होत असतं की सहकारी संस्थेची हिशोब नोंदवणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती काय करत असतात तर अगदी काटेकोरपणे नियमांचं पालन करून अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं सहकारी संस्थांची जी काही हिशोब पत्रक किंवा पुस्तकं आहेत तर ती पत्रक किंवा ती पुस्तकं नोंदवित असतात। म्हणजे
अद्ययावत स्वरूपात जी काही हिशोब पत्रकं आहेत तर ती पत्रकं नोंदवली जात असतात, कारण या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, संचालक मंडळाला याची जाणीव असते की आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवायची किंवा बोलवावी लागते आणि त्या सभेमध्ये सभासद सभेसमोर काय करावं लागत असतं, तरी हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं ठेवावी लागत असतात. म्हणजे तिरीज पत्रक ठेवावं लागत असतं, नफा तोटा पत्रक ठेवावं लागत असतं, ताळेबंद पत्रक ठेवावं लागत असतं आणि या पत्रकांचं सभासद बारकाईनं परीक्षण किंवा अवलोकन करत असतात आणि सर्व बाबी योग्य वाटल्यानंतर या हिशोब पत्रकांना ती मान्यता देत असतात आणि त्यावेळेस ती हिशोब पत्रकं कायदेशीर ठरत असतात आणि संस्थेने केलेले जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार सुद्धा कायदेशीर ठरत असतात. त्यालाही सर्व सभासदांची त्यावेळेस संमती मिळत असते. तेव्हा ही सर्व हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं सभासद सभेसमोर मांडली जाणार आहेत. सभासदांच्या संस्थेचं जे काही आर्थिक चित्र आहे तर ते चित्र त्यावरून निदर्शनास येणार आहे, लक्षात येणार आहे आणि म्हणून काय केलं जात असतं की ही जी काही हिशोबाची पुस्तकं आहेत किंवा पत्रकं आहेत तर ती सर्व पत्रकं किंवा पुस्तकं या हिशोब तपासणीमुळे काय होत असतात तर अद्ययावत स्वरूपात तयार केली जात असतात, नोंदवली जात असतात. जर हिशोब तपासणी केली नाही तर अनेक वेळा हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकच नोंदवली जाणार नाहीत किंवा ती नोंदवण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाईल. आपण केलेले जे काही गैरव्यवहार आहेत तर ते गैरव्यवहार निदर्शनास येऊ नयेत, उघड होऊ नयेत यासाठी काय केलं जाईल तर हिशोबांकडे दुर्लक्ष केलं जाईल. हिशोब पत्रकं नोंदवली जाणार नाहीत, परंतु हिशोब पत्रकं सभेसमोर, सभासद सभेसमोर ठेवावी लागत असतात. ती तपासून घेणं बंधनकारक असतं किंवा आवश्यक असतं आणि म्हणूनच या हिशोब तपासणीमुळे काय केलं जात असतं तर हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं अचूक व अद्ययावत स्वरूपात तयार केली जात असतात किंवा नोंदवली जात असतात. त्यानंतर चुका व गैरव्यवहारांना आळा. आपण पाहिलं की सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. या आर्थिक वर्षामध्ये संस्था वेगळ्या प्रकारचे एक आर्थिक व्यवहार आहेत तर ते आर्थिक व्यवहार करत असतात आणि संस्थेनं केलेले सर्व आर्थिक व्यवहार वेगळ्या प्रकारची जी काही हिशोब पत्रकं आहेत तर त्या पत्रकांमध्ये नोंदवली जात असतात. तर अनेक वेळा काय होत असतं की हिशोब पत्रकं नोंदवताना हिशोब पत्रकं नोंदवणारी जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती काय करत असते तर हिशोबशास्त्राचं जर ज्ञान नसेल तर अज्ञातपणामुळे त्याच्याकडून काही चुका होत असतात किंवा गैरनोंदी त्या हिशोब पत्रकांमध्ये केल्या जात असतात, होत असतात. परंतु काही वेळा हे जे काही हिशोब नोंदवणारी जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती काय करत असते, केलेले जे काही गैरव्यवहार आहेत तर ते गैरव्यवहार लपवण्यासाठी किंवा झाकून ठेवण्यासाठी जाणून बुजून त्या हिशोब पत्रकांमध्ये काय केलं जात असतात, चुकीच्या नोंदी केल्या जात असतात. म्हणजे गैरप्रकार लपवण्यासाठी जाणून बुजून चुकीच्या ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदी या हिशोब पत्रकांमध्ये केल्या जात असतात. परंतु हिशोब नोंदवणारी जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला कल्पना असते किंवा माहिती असते की या सहकारी संस्थेची ही जी काही हिशोब पत्रकं आहे तर ही पत्रकं निबंधक किंवा त्यांना नियुक्त केलेला अंकेक्षक तपासणार आहे आणि ज्यावेळेस हिशोब पत्रकं तपासली जातील त्यावेळेस आपण केलेले जे काही चुका आहेत किंवा केलेले जे काही गैरव्यवहार आहेत आणि ते गैरव्यवहार लपवण्यासाठी जे काही हिशोब पत्रकांमध्ये चुकीच्या नोंदी केलेल्या आहेत तर त्या हिशोब तपासणीच्या वेळी उघड होणार आहेत, निदर्शनास येणार आहेत. आणि मग त्यामुळे जर संस्थेचं काही प्रचंड अशा प्रकारचं नुकसान होत असेल तर त्यासाठी आपल्याला जबाबदार धरलं जाणार आहे, आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, झालेलं नुकसान आपल्याकडून भरून घेतलं जाईल याची जाणीव त्या संबंधित व्यक्तीला असते आणि म्हणून त्या व्यक्ती काय करत असतात की हिशोब नोंदवत असताना किंवा संस्थेनं केलेले जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार हिशोब पुस्तकांमध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदवले जात असतात. कुठल्या प्रकारचे गैरव्यवहार किंवा चुकीच्या जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी या हिशोब पुस्तकांमध्ये किंवा पत्रकांमध्ये केल्या जात नाहीत आणि संचालक मंडळ सुद्धा काय करत असतं किंवा अधिकारी कर्मचारी सुद्धा काय करत असतात, जर आपण नियमांचं उल्लंघन करून व्यवहार केले आणि त्या व्यवहारांच्या नोंदी जर हिशोब पुस्तकांमध्ये किंवा पत्रकांमध्ये केल्या तर निश्चित हिशोब तपासणीच्या वेळी ते उघड होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला जबाबदार धरलं जाणार आहे, आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, आपल्याकडून झालेलं नुकसान भरून घेतलं जाईल या भीतीनं ते काय करत असतात तर हिशोबामध्ये जे काही चुका आहे तर त्या चुका करणं टाळत असतात किंवा गैरव्यवहार या हिशोब पत्रकांमध्ये म्हणजे गैरव्यवहारच करत नाहीत. त्यामुळे हिशोब पत्रकांमध्ये अशा गैरनोंदी करण्याचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न उद्भवत नाही. तर हे सर्व कशामुळे शक्य होत असतं तर हिशोब तपासणीमुळे शक्य होत असतं. त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर असते. त्यानंतर हिशोबातील चुकांबाबत उपाययोजना. सहकारी संस्थांची हिशोब तपासणी केल्यामुळे काय होत असते
की प्रत्येक वर्षी आर्थिक वर्षातून एकदा आपण पाहिलं की सहकारी संस्थेला आपल्या सर्व हिशोबांची हिशोब तपासणी करून घेणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. निबंधक स्वतः किंवा आपला नियुक्त केलेला जो काही अंकीक्षक आहे तर त्या अंकीक्षकामार्फत काय करून घेत असतो, सहकारी संस्थेच्या हिशोबांची हिशोब तपासणी करून घेत असतो. नियुक्त केलेला जो काही अंकीक्षक आहे तर त्या अंकीक्षकाला सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं, हिशोबाची सर्व पुस्तकं, संस्थेकडे उपलब्ध असणाऱ्या जमा खर्च पावत्या आणि त्या हिशोबांसंदर्भातील काही इतर दस्तऐवज आहे तर ते दस्तऐवज काय करावं लागत असतं, त्या अंकीक्षकाच्या स्वाधीन करावं लागत असतं. आणि मग या सर्व कागदपत्रांच्या जमा खर्च पावत्यांच्या आधारे अंकीक्षक किंवा हिशोब तपासणीस काय करत असतो, त्या सहकारी संस्थेच्या हिशोबांची हिशोब तपासणी करत असतो. मग ज्यावेळेस तो हिशोब तपासणी करत असतो तर त्यावेळेस त्या हिशोब पत्रकांमध्ये निदर्शनास आलेले जे काही चूक आहे तर त्या चुकांची एक तो दोष सूची तयार करत असतो. आणि तयार केलेली जी काही दोष सूची आहे तर त्या दोष सूची तयार केल्यानंतर की ह्या हिशोब पुस्तकांमध्ये या प्रकारच्या चुका झालेल्या आहेत, या जाणून बुजून चुका कोणत्या केलेल्या आहेत किंवा अज्ञातपणामुळे कोणत्या चुका झालेल्या आहेत, तर हे संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्याच्या आणि संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून देत असतो. आणि झालेल्या ज्या काही चुका आहेत तर त्या चुका कशा पद्धतीनं दुरुस्त कराव्या, तर या संदर्भातले जे काही उपाय आहेत तर ते उपाय सुद्धा हा हिशोब तपासणीस किंवा अंकीक्षक संबंधित सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला, अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतो किंवा सूचना करत असतो. आणि त्यामुळे काय होत असतं, झालेल्या जे काही चुका आहेत तर त्या चुका सहकारी संस्था काय करत असते, म्हणजे ते अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळ काय करत असतं, दुरुस्त करत असतं. तेव्हा सहकारी संस्थेने जे काही हिशोब ठेवलेले असतात तर त्या हिशोबामध्ये झालेले जे काही चुका आहेत तर त्या चुकांवर कुठल्या प्रकारचे उपाय अंमलात आणले गेले पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या सुधारणा त्यामध्ये केल्या पाहिजेत, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती हिशोब नोंदवणाऱ्या व्यक्तींना आणि संचालक मंडळाला किंवा अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि संचालक मंडळाला ती माहिती या हिशोब तपासणीमुळे देणं शक्य होत असतं. त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर असते किंवा उपयुक्त असते. त्यानंतर भाग भांडवल विक्रीस मदत. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे वेगवेगळे मार्ग आहेत तर ते आपण पाहिलं की अंतर्गत मार्ग आणि बहिर्गत मार्ग या दोन मार्गाने संस्था भांडवलाची उभारणी करत असते. अंतर्गत मार्गामध्ये वेगळ्या प्रकारची साधनं आहेत आणि बहिर्गत मार्गामध्ये वेगळ्या प्रकारची साधनं आहेत. या साधनांचा अवलंब करून संस्था आपली भांडवला संदर्भातली जी काही गरज आहे तर ती गरज भागवण्याचा प्रयत्न करत असते. सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे जे काही विविध साधनं आहेत तर त्या साधनांमध्ये सर्वात जास्त भांडवल उभारणी संस्था कुठल्या साधनाद्वारे करत असते तर भाग भांडवल या साधनाद्वारे करत असते. कारण भागांची विक्री करून भांडवल उभारणी करणं सुलभ असतं आणि स्वस्त असतं. कारण विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता नसते. लोक स्वतःहून संस्थेच्या कार्यालयामध्ये येत असतात, कागदपत्रांची पूर्तता करत असतात आणि संस्थेचे भाग खरेदी करून संस्थेला भांडवल उपलब्ध करून देत असतात. म्हणजे अगदी सहजगत्या, सुलभरित्या संस्थेला काय उपलब्ध होत असतं, या भाग विक्रीमुळे भांडवल उपलब्ध होत असतं. आणि स्वस्त कसं असतं तर भागांची विक्री करून उभारलेलं जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलावर संस्थेला व्याज द्यावं लागत नाही. सहकारी संस्था त्या भांडवलावर सभासदांना काय देत असते, लाभांश देत असते. परंतु तो लाभांश दिलाच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं कायद्यानं बंधन सहकारी संस्थेवर लादलेलं नाही. मग जरी संस्थेला नफा झाला तरी झालेला नफा सभासदांना लाभांशाच्या स्वरूपात वाटप केलाच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. झालेला जो काही नफा आहे तर तो नफा सहकारी संस्था भांडवल म्हणून वापरू शकते. तेव्हा हे बिगर व्याजाचे काही भांडवल आहे तर ते भांडवल सहकारी संस्थेला या भाग भांडवलामुळे प्राप्त होत असतं. आणि मग जर सहकारी संस्थेची जी काही आर्थिक व सांपत्तिक स्थिती आहे तर ती आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशावरून निदर्शनास येत असते तर हिशोब तपासणीवरून निदर्शनास येत असते. आणि मग संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती चांगली आहे, संस्थेचं प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पडलं जात आहे, सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर ते आर्थिक हित अबाधित आहे किंवा सुरक्षित आहे, सभासदांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू व सेवा पुरवल्या जातात, सहकारी संस्थेची सर्व व्यवहार किंवा सर्व कार्य अगदी पारदर्शकरित्या पार पाडली जातात, हिशोबही शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवले जातात आणि कुठल्या प्रकारचा म्हणजे नियमांचं उल्लंघन करून सहकारी संस्था कुठल्याही बाबीवर खर्च करत नाही. हे सर्व कशावरून लक्षात येत असतं, हिशोब तपासणीवरून हे सर्व लक्षात येत असतं.
म्हणजे ज्या सहकारी संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती चांगली आहे हे हिशोब तपासणीवरून लक्षात येत असतं. आणि जर हिशोब तपासणीवरून ही आर्थिक व सांपत्तिक स्थिती अत्यंत चांगली आहे हे जनतेच्या लक्षात आलं, निदर्शनास आलं, तर निश्चित लोक काय करत असतात, त्या सहकारी संस्थेचे भाग खरेदी करण्यामध्ये मोठा उत्साह दाखवित असतात आणि जास्तीत जास्त सहकारी संस्थेचे जे काही भाग आहेत तर ते भाग खरेदी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न हे सर्वसामान्य लोक जे आहेत तर ते लोक करत असतात. म्हणजे सहकारी संस्थेचे भागांची विक्री करून संस्था जे भाग भांडवल उभारत असते तर लोकांना जास्त महत्व पटवून देण्याची आवश्यकता नसते, जास्त म्हणजे सहकारी संस्थेसंदर्भात माहिती सांगण्याची आवश्यकता नसते. अगदी हिशोब तपासणीवरून संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती लक्षात येत असते, निदर्शनास येत असते आणि त्यावरच सहकारी संस्थेचे भाग खरेदी करायचे किंवा नाही या संदर्भातला जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सभासदत्व मिळू इच्छिणाऱ्या व्यक्तीला घेता येत असतो आणि त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर असते किंवा उपयुक्त असते. निश्चितच हिशोब तपासणीमुळे संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती चांगली आहे हे निदर्शनास आल्यानंतर लोक स्वतःहून संस्थेच्या कार्यालयामध्ये येत असतात, कागदपत्रांची पूर्तता करत असतात आणि संस्थेचे भाग खरेदी करून संस्थेला मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उपलब्ध करून देत असतात. परंतु यासाठी काय उपयुक्त किंवा फायदेशीर असतं किंवा हे कशामुळे शक्य होत असतं तर हिशोब तपासणीमुळे शक्य होत असतं आणि त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर आहे किंवा उपयुक्त आहे. त्यानंतर पुढचा फायदा आहे सभासदांचे हित. ज्या व्यक्ती सहकारी संस्थेचे भाग खरेदी करून संस्थेला भांडवल पुरवित असतात त्या व्यक्ती संस्थेच्या कोण असतात, सभासद असतात. म्हणजे संस्थेचे भाग खरेदी करून संस्थेला भांडवल पुरवणारी जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती म्हणजेच कोण, सभासद आहे. मग सभासदानं काय केलेलं असतं, संस्थेचे भाग खरेदी करून संस्थेला भांडवल पुरवलेलं असतं, उपलब्ध करून दिलेलं असतं, आपल्याकडील शिल्लक पैसा संस्थेचे भाग खरेदी करण्यामध्ये गुंतवलेला असतो. मग त्या भांडवलाच्या आधारे सहकारी संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असते. आणि जर संस्थेनं नियमांचं उल्लंघन करून कार्य पार पाडलं, सभासदांना पूर्वी दिलेलं कर्ज असेल त्या कर्जाची पूर्णता परतफेड न करताच पुन्हा कर्ज उपलब्ध करून दिलं, कर्ज वसुली संदर्भात कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत, सभासदांना कर्जाची परतफेड केली नाही, अनेक सभासदांना घेतलेलं कर्ज बुडवलं, वस्तू व सेवा खरेदी केल्या त्याची किंमतही संस्थेकडे जमा केली नाही, तर या सर्व प्रकारामुळे काय होत असतं तर सहकारी संस्थेचे जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर ते आर्थिक हित धोक्यामध्ये जात असतं. तेव्हा जर सभासदांचं आर्थिक हित धोक्यामध्ये गेलं तर निश्चित ती सहकारी संस्था भविष्यकाळात दिवाळखोर बनत असते, तोट्यामध्ये जात असते आणि शेवटी ती सहकारी संस्था काय करावी लागत असते, बंद करावी लागत असते, तिचं विसर्जन करावं लागत असतं. तेव्हा ही वेळ सहकारी संस्थेवर येऊ नये यासाठी काय आवश्यक असतं तर सहकारी संस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे, अधिकारी कर्मचारी आहे तर या संचालक मंडळाला, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना संस्थेचा कारभार पाहत असताना संस्थेचे प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पाडणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. आणि सभासदांना सुद्धा कुठली जबाबदारी पार पाडायची असते, जर संस्थेकडून कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जाची परतफेड वेळेवर करायची, वस्तू व सेवा खरेदी केलेली असतील तर त्याची किंमत संस्थेकडे वेळेवर जमा करायची. तर अशा पद्धतीनं सर्वच घटकांनी जर नियमाला अनुसरून आपापली कार्य, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तर निश्चित त्या सहकारी संस्थेचा विकास घडून येत असतो, त्या सहकारी संस्थेची प्रगती घडून येत असते. परंतु त्या सहकारी संस्थेचं कार्य नियमाला अनुसरून पार पडलं जात आहे, प्रत्येक घटक आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पेलवत आहे किंवा पार पाडत आहे आणि सहकारी संस्थेला वर्षभर व्यवहार करून नफा होत आहे की तोटा होत आहे. तर या ज्या काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी कशावरून लक्षात येत असतात, निदर्शनास येत असतात तर हिशोब तपासणीवरून निदर्शनास येत असतात, लक्षात येत असतात. म्हणजे सभासदांचं हित सहकारी संस्थेमध्ये जे काही गुंतलेलं असतं, भाग खरेदी करण्यामध्ये जी काही रक्कम गुंतवलेली असते तर तेवढंच प्रत्येक सभासदाचं सहकारी संस्थेमध्ये आर्थिक हित गुंतलेलं असतं. आणि म्हणून हे आर्थिक हित अबाधित जर ठेवायचं असेल तर प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पाडणं आवश्यक असतं, प्रत्येक घटकाला आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. आणि म्हणूनच हे सर्व कार्य कशा पद्धतीनं पार पाडली जातात, सर्व घटक आपली जबाबदारी कशा पद्धतीनं पार पाडत आहेत तर हे कशावरून लक्षात येत असतं तर हिशोब तपासणीवरून लक्षात येत असतं, निदर्शनास येत असतं. आणि त्यामुळेच हिशोब तपासणी फायदेशीर असते किंवा उपयुक्त असते की सभासदाचं आर्थिक हित अबाधित आहे की धोक्यामध्ये गेलेलं आहे. जर गैरप्रकार संस्थेमध्ये झालेले असतील, नियमांचं उल्लंघन करून कार्य पार पाडली जात असतील तर त्यावेळेस निश्चितच त्या संस्थेच्या सभासदांचं आर्थिक हित धोक्यामध्ये गेलेलं असतं. आणि जर संस्थेचं प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पाडलं जात असेल तर त्यावेळेस
त्या सहकारी संस्थेचे काही सभासद आहेत तर त्या सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर त्या आर्थिक हित हमखास सुरक्षित आहे हे स्पष्ट होत असतं, निदर्शनास येत असतं. म्हणजे संस्थेला ज्या विविध बाबींवर खर्च करावे लागत असतात तर ते खर्च जर नियमाच्या आत किंवा ठरवून दिलेल्या जे काही मर्यादा आहेत किंवा ज्या काही कक्षा ठरवून दिलेल्या आहेत तर त्या कक्षेच्या आत जर खर्च केले जात असतील, ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आतच जर खर्च केले जात असतील तर त्यावेळेस निश्चित त्या सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर त्या आर्थिक हित अबाधित आहे स्पष्ट होत असतं. परंतु हे खर्च कक्षेच्या आत किंवा मर्यादेच्या आत केलेले आहेत, नियमाला अनुसरून कार्य पार पडलेले आहेत तर हे कशावरून लक्षात येत असतं तर हिशोब तपासणीवरून लक्षात येत असतं आणि त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर असते किंवा उपयुक्त असते. त्यानंतर कर्ज मिळविणे सुलभ. तर सहकारी संस्थेला आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडण्यासाठी आपण पाहिलं की भांडवलाची किंवा निधीची आवश्यकता असते. आपल्याला आवश्यक असणार भांडवल प्राप्त व्हावं किंवा निधी प्राप्त व्हावा म्हणून सहकारी संस्था अंतर्गत मार्गाचा आणि बहिर्गत मार्गाचा अवलंब करून भांडवलाची उभारणी करत असते. अंतर्गत मार्गामध्ये आपण पाहिलं की भाग भांडवल, प्रवेश फी, राखीव निधी, सक्तीच्या ठेवी किंवा सभासदांच्या ठेवी. बहिर्गत मार्गामध्ये आपण पाहिलेलं आहे की ऐच्छिक ठेवी, सभासदांच्या आणि बिगर सभासदांच्या ठेवी. त्यानंतर कर्ज रोख्यांची विक्री, शासकीय अनुदान व मदत आणि देणग्या व बक्षिसे. तर अशा वेगळ्या प्रकारची जी काही साधनं आहेत तर त्या साधनांचा या दोन मार्गांमध्ये समावेश केलेला आहे आणि या दोन्ही मार्गाचा अवलंब करून सहकारी संस्था काय करत असतात, आपल्याला आवश्यक असताना जे काही भांडवल आहे तर ते भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत असतात. मग या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थांना आपल्या सभासदांना वस्तू व सेवा पुरवता याव्यात, त्यांच्या मागणीनुसार पुरवता याव्यात, सभासदांच्या मागणीनुसार त्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देता यावा यासाठी प्रथमतः या सहकारी संस्थांना भांडवलाची आवश्यकता असते आणि म्हणून सहकारी संस्था भांडवल उभारण्याची जी काही वेगळ्या प्रकारची साधनं आहेत तर त्या साधनांचा अवलंब करून भांडवलाची उभारणी करत असते. मग त्यामध्ये आपण पाहिलं की कर्ज हे जे काही साधन आहे तर या साधनांचा अवलंब करून सहकारी संस्था भांडवलाची उभारणी करत असते. मग यांना कर्ज कोण देत असतं सहकारी संस्थांना? प्राथमिक सहकारी संस्था असतील म्हणजे या सेवा सहकारी संस्था ज्या आहेत तर या प्राथमिक सहकारी संस्था आहेत यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज देत असते. त्यानंतर अनेक वेळा राष्ट्रीयकृत बँकाही यांना कर्ज देत असतात, राज्य सरकार कर्ज देत असतं आणि कृषी क्षेत्राला किंवा शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या इतर ज्या काही वित्तीय संस्था आहेत, नाबार्ड सारख्या ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्था सुद्धा काय करत असतात तर या सेवा सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. मग जर संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर या ज्या काही वरिष्ठ संस्था तर या संस्था सहजासहजी या सेवा सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. आणि जर आर्थिक व सांपत्तिक स्थिती चांगली नसेल, नियमांचं उल्लंघन करून कार्य पार पाडली जात असतील, सभासदांचं आर्थिक हित धोक्यामध्ये गेलेलं असेल, गैरव्यवहारांचं किंवा भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असेल तर अशा सहकारी संस्थांची आर्थिक व सांपत्तिक स्थिती चांगली नसते आणि त्यामुळं वरिष्ठ संस्था ज्या आहेत तर त्या संस्था या सहकारी संस्थांना काय करत नाहीत, अर्थसहाय्य किंवा कर्ज पुरवठा उपलब्ध करून देऊ शकत नाहीत किंवा देत नाही. परंतु हे सर्व कशावरून निदर्शनास येत असतं किंवा लक्षात येत असतं तर हिशोब तपासणीवरून हे लक्षात येत असतं, निदर्शनास येत असतं की संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे आणि संस्थेनं सभासदांना कुठल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, सभासदांना किती कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे, किती कर्ज वसूल झालेलं आहे, किती कर्ज थकबाकीमध्ये आहे, संस्था आपलं कार्य नियमाला अनुसरून पार पाडते की नियमांचं उल्लंघन करून कार्य पार पाडते. तर या ज्या काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी हिशोब तपासणीवरून लक्षात येत असतात, निदर्शनास येत असतात आणि या सर्व बाबी जर अत्यंत उत्कृष्टरित्या सहकारी संस्थेनं पार पाडलेल्या असतील तर त्यावेळेस निश्चित त्या सहकारी संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती ही चांगली असते. त्या सहकारी संस्थेची समाजामध्ये गुडविल किंवा ख्याती निर्माण झालेली असते आणि मग त्या सहकारी संस्थेला वित्त पुरवठा करणाऱ्या काही संस्था आहेत तर त्या सहकारी संस्था सहजासहजी कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. तेव्हा म्हणजे सहकारी संस्थेला भांडवल उभारण्यासाठी संस्था जे कर्ज हे साधन वापरत असते किंवा या साधनाचा अवलंब करून भांडवलाची उभारणी करत असते तर ती सहजासहजी संस्थेला कर्ज प्राप्त व्हावं यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर असते किंवा महत्वाची असते. कारण हिशोब तपासणीवरून त्या संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती लक्षात येत असते आणि जर आर्थिक व सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर त्या सहकारी संस्थेला वित्त पुरवठा करणारे जे काही संस्था आहेत किंवा वरिष्ठ संस्था आहेत तर त्या संस्था अगदी सहजगत्या कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य
सुलभरित्या उपलब्ध करून देत असतात. तर त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर आहे किंवा महत्वाची आहे. त्यानंतर हिशोब पुस्तकांबाबत सल्ला. तर सहकारी संस्थेला वेगळ्या प्रकारची जी काही हिशोब पुस्तकं आहेत तर ती हिशोब पुस्तकं ठेवावी लागत असतात. हिशोबाची पत्रकं तयार करावी लागत असतात. रोख किर्द, सर्वसाधारण खतावणी, पोट खतावणी, तेरीज पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, रोकड वही, अशा विविध प्रकारची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं सहकारी संस्थेला तयार करावी लागत असतात. यामध्ये काही पत्रकं सहकारी संस्थेला काय करावी लागत असतात, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद सभेसमोर ठेवावी लागत असतात. म्हणून ही सर्व पत्रकं काय करणं आवश्यक असतं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदवणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. म्हणजे संस्थेनं वर्षभर केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर ते सर्व आर्थिक व्यवहार काय केले जात असतात, या वेगळ्या प्रकारची जी काही हिशोबाची पत्रकं आहेत तर त्या पत्रकांमध्ये नोंदवली जात असतात. मग ही पत्रकं अगदी सहकार कायद्यामध्ये आणि संस्थेच्या पोटनियमामध्ये केलेले जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार हिशोब पत्रकांमध्ये कशा पद्धतीने नोंदवावेत या संदर्भात ज्या तरतुदी किंवा नियम केलेले असतात तर त्या तरतुदींचं पालन करून सर्व व्यवहारांच्या नोंदी करणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. परंतु अनेक वेळा हिशोब नोंदवणारी जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला काय असतं, हिशोब शास्त्राचं तितकंसं ज्ञान नसतं आणि त्यामुळं त्याच्या अज्ञातपणामुळे काय होत असतं, काही चुकीच्या नोंदी होत असतात. तर काही वेळा हिशोब नोंदवणारी जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती काय करत असते, केलेले जे काही गैरव्यवहार आहेत तर ते गैरव्यवहार लपवण्यासाठी जाणून बुजून हिशोब पत्रकांमध्ये हिशोबाची नोंदी करत असताना काय केले जात असतात, चुका केल्या जात असतात. मग हिशोब तपासणीवरून या जे काही सर्व चुका आहेत की ज्या अज्ञातपणामुळे झालेल्या असोत किंवा जाणून बुजून केलेल्या असोत त्या सर्व निदर्शनास येत असतात. तेव्हा हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं कशा पद्धतीने नोंदवली गेली पाहिजेत, कुठले व्यवहार कशा पद्धतीने नोंदवले गेले पाहिजेत, रोख स्वरूपातील व्यवहार कशा पद्धतीने नोंदवले गेले पाहिजेत, उधारीवर केलेले व्यवहार कशा पद्धतीने आणि किती वेळा त्या पत्रकांमध्ये त्याच्या नोंदी केल्या गेल्या पाहिजेत. तर या संदर्भातलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान अनेक वेळा हिशोब नोंदवणाऱ्या व्यक्तीकडे नसतात आणि त्यामुळे हिशोब पत्रकं चुकीच्या पद्धतीने नोंदवले जाऊ शकतात. तेव्हा हिशोब पत्रकं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंदवले जावेत. यासाठी हिशोब नोंदवणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींना हिशोब पत्रकं नोंदवण्यासंदर्भात वेळोवेळी सल्ला किंवा सूचना देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या सेवा सहकारी संस्था पार पाडत असतात किंवा या सेवा सहकारी संस्था तशा पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात. आणि हे सेवा सहकारी संस्थांना का शक्य होत असतं तर हिशोब तपासणीच्या वेळी काय होत असतं तर हिशोब पुस्तकांमध्ये कुठल्या चुका झालेल्या आहेत, कुठले दोष निदर्शनास आलेले आहेत किंवा कुठल्या चुकीच्या नोंदी केलेल्या आहेत तर ते निदर्शनास येत असतात. आणि या सर्व नोंदी कशा पद्धतीनं केल्या गेल्या पाहिजेत तर या संदर्भात मग काय केलं जात असतं तर ही हिशोब तपासणारी जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती त्या हिशोब नोंदवणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन करत असते, सूचना देत असते आणि त्यासाठी हिशोब तपासणी फायदेशीर असते, महत्वाची असते. जर हिशोब तपासणी केली नाही किंवा झाली नाही तर हिशोबामध्ये झालेल्या चुका निदर्शनास येणार नाहीत आणि त्यामुळं झालेल्या जे काही चुका आहेत तर त्या चुका वारंवार तशाच होत राहतील आणि काही कालावधीनंतर त्या सहकारी संस्थेला प्रचंड अशा प्रकारचं आर्थिक नुकसान होईल. सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर त्या आर्थिक हित त्यामुळं धोक्यामध्ये जाईल. तेव्हा हे घडू नये यासाठी सहकारी संस्थांची जी काही हिशोब तपासणी तर हिशोब तपासणी फायदेशीर असते किंवा उपयुक्त असते.